नमस्कार, हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओ आहे की जसे मनुष्यांचे पिंडदान, श्राद्ध किंवा अंत्यविधी केले जातात, त्याच पद्धतीने प्राण्यांचे का केले जात नाही? फक्त मनुष्यांसाठीच हे नियम का आणि प्राण्यांवरती हे सर्व नियम लादले का जात नाही? या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हे जाणून घेऊयात की गरुड पुराणाने व शास्त्राने आपल्याला काय सांगितले आहे. तर गरुड पुराण व इतर सर्व शास्त्र, धर्मशास्त्र आपल्याला सांगतात की मानवास एक ज्ञान नावाचा प्रकार देवाने दिलेला आहे. बुद्धी नावाचा प्रकार एक अवयव तो दिलेला आहे आणि या अवयवाचा किंवा या ज्ञानाचा प्रयोग करून मनुष्य पाप पुण्य याच्यामध्ये भेदाभेद करू शकतो. आणि हा भेदाभेद करत असताना मनुष्य प्राणी पुण्य व पाप कर्म करत असतो. हे जे काही पुण्य व पाप आहेत हे मनुष्यावरती लादले जातात. मात्र ज्या वेळेला एखादा प्राणी, एखादा पशु एखादं कार्य करतो, त्याला त्याचं पुण्य किंवा पाप प्राप्त होत नाही, कारण त्याला त्याची बुद्धीच नाहीये. जे काही गरुड पुराण आहे किंवा जे पण काही धर्मशास्त्र आहेत, त्यांनी सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की जे काही प्राणी मात्र असतात किंवा जे काही प्राणी आहेत, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्राणी येतात, मग ते जलचर असो, थलचर असो किंवा आकाशात विचरणारे जे काही गरुडाधिक पक्षी आहेत, हे सर्व पक्षी असोत, यांना कोणत्याही प्रकारचं पुण्य किंवा पाप नाही. कारण का? त्यांची ती भोग योनी आहे. म्हणजेच की ते देखील एका काळी मनुष्य जन्मामध्ये होते आणि मनुष्य जन्मामध्ये असताना देखील त्यांनी काहीतरी पाप आणि काही पुण्य केले असतील आणि त्या कारणास्तवच त्यांना तो जन्म प्राप्त झाला. आता ते जे काही फेडत आहेत किंवा ते जे काही भोगत आहेत, ते एक तर त्यांचं पुण्य असू शकतं किंवा ते त्यांचं पाप असू शकतं. तर हे भोगत असताना ते ऑलरेडी शिक्षेस पात्र आहेत किंवा ते ऑलरेडी काहीतरी भोगत आहेत, म्हणून त्यांना काहीही इतर गोष्टी लादल्या जात नाहीत किंवा त्यांच्यावरती कोणतेही पुण्य कर्म, पाप कर्म लादल्या जात नाही. व म्हणूनच कोणत्याच प्रकारे त्यांच्यावरती अंत्येष्ठी केली जात नाही. अंत्येष्ठी त्यांच्यावरती केली जाते ज्यांनी पुण्य व पाप करून आणि स्वतःचे जे काही घडे आहेत, म्हणजे जे पुण्य व पापाचे घडे आहेत ते भरलेले आहेत आणि त्यांना स्वतःच्या जे काही मुलं बाळ असतील, त्यांचे पण जे पण काही धनसंपत्ती असेल, वैभव असेल, त्याच्यामध्ये त्या मनुष्याचा प्राण अडकलेला असतो. तसं प्राण्यांजवळ काय आहे? शिवाय त्यांचे जे काही बाळ असतात, त्यांचे जे काही पिल्ले असतात, त्या पिल्ल्यांमध्ये किंवा त्यांच्या बाळांमध्ये त्यांचा जीव काही क्षणांपुरता असतो. म्हणजेच की 6 महिने, 1 वर्ष इथपर्यंत असतो. त्याच्यानंतर ते स्वतःच्या पिल्लांचा सुद्धा त्याग करतात आणि पुढे निघून जातात. तर असं त्यांचा वावर आहे, त्यांचा वापर आहे. त्या कारणास्तव त्यांचा जीव कोणत्याच गोष्टीमध्ये अडकत नाही. सरळ सरळ ते पुढच्या योनीमध्ये ट्रान्सफर होतात, पुढच्या योनीमध्ये निघून जातात. मनुष्याचं नाहीये. कारण का? मनुष्य प्राण्याचा जीव त्याच्या मुलाबाळांमध्ये मरोस्तोवर व मेल्यानंतर देखील असतो. त्याच पद्धतीने त्यानं कमावून ठेवलेलं जे पण काही धन वैभव आहे, त्याची जेवढी पण काही इस्टेट आहे, त्या सर्व धन वैभव, इस्टेट, त्याचं घरदार इत्यादीमध्ये त्याचा जीव अडकलेला असतो की आता ह्या सर्वांचं काय होईल, कारण मी तर माझा देह सोडलेला आहे. आणि या कारणास्तवच त्याला काळ्या तिळाची तिलांजली दिली जाते. काळ्या तिळाचा वापर करत असताना आपण काळ्या तिळाचा वापर का करतो? कारण का त्यात तेल जे असतं ते नाहीये. तेल जे आहे ते तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या किंवा ती जी काही शक्ती आहे त्या शक्तीमधील प्रेम, संबंध किंवा आत्मीयता इत्यादींचं प्रतिकात्मक स्वरूप आहे. हे त्या ठिकाणी नसतं. म्हणजेच आमचा आणि तुमचा आता संबंध तुटलेला आहे. इथून तुमचा मार्ग वेगळा, आमचा मार्ग वेगळा, हे आपण त्या ठिकाणी दाखवून देत असतो. म्हणूनच काळ्या तिळाचा वापर करून आपण त्या ठिकाणी तिलांजली देत असतो. म्हणूनच आपण म्हणतो की मी या व्यक्तीला, या गोष्टीला तिलांजली दिली. तर हे जे काही वाक्य आहे हे इथूनच सुरू झालेलं आहे. आणि या कारणास्तवच मनुष्य प्राणी आणि जे काही प्राणी मात्र आहे त्यांच्यामध्ये हा भेदाभेद आहे की त्यांचा अंत्येष्टी केली जात नाही. प्राणी मात्रांची अंत्येष्टी केली जात नाही आणि मनुष्य प्राण्यांची अंत्येष्टी केली जाते. प्राण्यांमध्ये गोमाता, मुळातच मी चुकीचं बोलत आहे, गोमाता हे प्राणी मात्रांमध्ये येत नाही, ती माता आहे. मात्र काही मनुष्य लोकांच्या बुद्धीला ते पटण्यासारखं नाहीये, म्हणून या ठिकाणी सांगतो की जे काही गो आहे, जे काही गोमाता आहे, त्यांचं जे पण काही अंत्येष्टी आहे ती केली जाते, विधिवतरित्या केली जाते. हा ठीक आहे, त्या ठिकाणी जे काही पिंडदान वगैरे आहे हे केलं जात नाही. मात्र त्यांना प्रॉपरली पूजलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांना भूमीमध्ये
पुरलं जातं किंवा त्यांना तिथे समाधिस्थ केलं जातं. आता प्रत्येक प्राण्याला ते करता येतं आणि केलं जातं देखील. मात्र गोमातेला करत असताना तिची ओटी भरली जाते, तिला हळदी-कुंकू अर्पण केलं जातं, तिच्यासोबत फळं वगैरे इत्यादी सर्व काही अर्पण केले जातात आणि गोमातेचं जे काही अंत्येष्टी आहे, त्या अंत्येष्टीमध्ये जर का एखादी व्यक्ती त्या ठिकाणी गेली आणि त्या गोमातेच्या मृत शरीराला जर का स्पर्श झाला, तर ती व्यक्ती ह्या ठिकाणापासनं डायरेक्टली लोकामध्ये देखील एंट्री करू शकते. इथपर्यंतचं पुण्य आहे. जर का तुम्ही गोमातेच्या मृतदेहाला चुकून हुकून देखील स्पर्श केला, तिचा अंत्येष्टी जी असते, गोमातेची जी काही अंत्येष्टी असते, ती तुम्ही पूर्ण करण्यात थोडी का ना होईना मदत केली, तर तुम्हाला सत्यलोक, ब्रह्मलोक, कैलास आणि त्याच प्रकारे जर का तुम्ही वैष्णव असाल, परम वैष्णव असाल, तर तुम्हाला गोलोकाची देखील प्राप्ती होत असते. म्हणून विनंती आहे, की जर का तुम्हाला याची एखादी अंत्येष्टी विधी करण्याचं भाग्य, सौभाग्य मिळालं, तर ते नक्की करा. तुमचे जे काही हात आहेत, त्यांना थोडंसं का ना होईना पुण्य करू द्यात. त्याच पद्धतीने कोणत्याही प्राणीमात्राला तोडून मारून खाऊ नका. कारण त्याचं जे काही महापातक आहे ते अतिशय प्रखर आहे आणि त्यावर देखील मी लवकरच एक व्हिडिओ आणि तोपर्यंत स्टे ट्यून. कर्मकांड दर्शन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. जर का तुम्हाला कोणतीही शंका, कुशंका असेल, कोणतेही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न ड्रॉप करायचे आहेत. आपण नक्कीच पुढील व्हिडिओ त्या विषयावरती आणू. तोपर्यंत हरिओम.